वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चण्याची आवक होताच खरेदीचा शुभारंभ करण्यात आला। यावेळी चण्याला 5,261 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला। या प्रसंगी शेतकऱ्यांचा सत्कार सुद्धा करण्यात आला। बाजार समितीत चणा खरेदी सुरू होणे आणि शेतकऱ्यांचा सन्मान करण्याची संधी मिळणे हा एक आनंदाचा क्षण आहे, असे सभापती अमित गावंडे यांनी सांगितले। मात्र सध्या शेतमालावर असलेल्या आसमानी आणि सुलतानी संकटामुळे दरात मोठी घसरण होत असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली। भारत अमेरिका कराराची घोषणा होता सोयाबीनचे दर सुमारे 800 रुपयांनी, कापसाचे भाव 1,500 ते 2,000 रुपयांनी, तर तुरीचे दर जवळपास 1,000 रुपयांनी घसरल्याचा दावा त्यांनी केला। या पार्श्वभूमीवर शासनाने स्पष्ट धोरण जाहीर करावे अशी मागणी सुद्धा यावेळी करण्यात आली। आज वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन चण्याची आवक झाली आणि म्हणून आम्हाला त्या चण्याची आणि शेतकऱ्यांची पूजा करण्याची संधी या ठिकाणी उपलब्ध झाली। त्याबद्दल त्या शेतकऱ्याचे मी हार्दिक अभिनंदन करतो। पण सध्या शेतमालावर असलेले आसमानी आणि सुलतानी संकट बघता शेतमालाचे भाव जे प्रचंड प्रमाणात खाली आले आहे आणि एक भारत अमेरिका करार ज्या दिवशी झाला आणि डिक्लेअर झालं, अजून तर करार व्हायचा आहे, पण ज्या दिवशी डिक्लेअर झाला त्या दिवसातच त्या आठवड्यातच आमचे सोयाबीनचे भाव 800 रुपये, कापसाचे भाव जवळपास 1,500 ते 2,000 रुपये आणि तुरीचे भाव 1,000 रुपयांनी खाली आले आहे। शासनाने याबद्दल आपले निश्चित धोरण जाहीर करावे, जेणेकरून या मंडीत जी व्यापारी मंडळी आणि शेतकरी मंडळीत जी भीती निर्माण झाली आहे त्याच्यावर कुठेतरी मार्ग निघेल।